नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आपल्या सगळ्यांची काहीशी चिंता वाढवणारी. राज्यातला कोरोना बाधितांचा रुग्णवाढीचा नवा उच्चांक आज समोर आलाय. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा उच्चांक आहे. दिवसभरात तब्बल 68,631 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर सगळ्यात जास्त चिंतेची धक्कादायक बाब ही आहे की एका दिवसात गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा जो आकडा आहे तो मात्र हादरवणार आहे. एका दिवसात महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा 503 इतका आहे. 503 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत कोरोनाच्या या सगळ्या लढाईमध्ये. 45,654 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. पण राज्यातला जो कोरोना बाधित ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे ती 6,70,388 वर जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा हा आकडा निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी एक आव्हान बनतोय. राज्यातला हा कोरोनाचा हाहाकार गेल्या काही दिवसांमध्ये कसा वाढत गेलेला आहे आपण एक नजर टाकूयात. 14 एप्रिलला परिस्थिती होती 58,900. 15 एप्रिलला 61,000चा आकडा या कोरोनाच्या बाधितांनी ओलांडला. 16 तारखेला 63,729. 17 तारखेला 67,100. 23 आणि 18 तारखेला 68,631. म्हणजे निर्बंध घालून सुद्धा कोरोनाचा जो वेग आहे तो मात्र अजूनही नियंत्रणात येताना दिसत नाहीये. हे नियंत्रण पुढच्या काही दिवसात येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आरोग्य यंत्रणांवरती प्रचंड मोठा ताण आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, बेड असतील, ऑक्सिजन बेड असेल किंवा व्हेंटिलेटर, या सगळ्यांची प्रचंड कमतरता तुटवडा जाणवत असताना कोरोना बाधितांचा हा वाढणारा आकडा नियंत्रणात येणं हे अतिशय गरजेचं आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये ॲक्टिव्ह रुग्णसंख्या किती आहे आपण एक नजर टाकूयात. मुंबईतला कोरोना बाधितांचा ॲक्टिव्ह रुग्णसंख्येचा आकडा 86,688 इतका आहे. ठाण्यात 86,732. ठाणे मुंबईच्या जवळपास आलेला आहे. रायगडमध्ये 12,188. पुण्यात 1,22,486. सोलापुरात 12,462. नाशकात 42,563. अहमदनगरमध्ये 18,163. जळगावात 12,795. औरंगाबादेत 14,344. नांदेडमध्ये 12,576. नागपुरात 73,485. भंडाऱ्यात 14,764 इतक्या कोरोना बाधित ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विवेक, चिंतेची बाब ही आहे की कोरोना बाधितांचा जो आकडा आहे तो काही केल्या खाली येत नाहीये किंवा तो एका जागेवर थांबत नाहीये निर्बंध असताना सुद्धा. पण सगळ्यात मोठी चिंतेची बाब आता ही दिसतेय की आज कोरोना बाधितांच्या मृत्यूचा जो आकडा आहे तो 500च्या पार गेलाय. काय नेमकं कारण आहे मृत्यूचा आकडा इतक्या झपाट्याने वाढण्यामागचं? विलास, आजची सगळीच आकडेवारी खरं तर धक्कादायक आहे आणि लोकांच्या चिंतेत भर घालणारी आहे. आज 503 मृत्यूंची नोंद झालेली आहे. त्यातलं फक्त बायफर्गेशन मी सांगतो. आज ज्या नोंद झालेल्या 503 मृत्यू आहेत त्याच्यापैकी 210 मृत्यू हे गेल्या 48 तासातले आहेत, तर 128 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत आणि उर्वरित 165 मृत्यू हे एक आठवड्यांपेक्षा अधिकच्या कालावधीच्या आधीचे आहेत. त्यामुळे हे बायफर्केशन असलं तरी देखील निश्चितपणे हा जो मृतांचा आकडा आहे तो चिंतेत जो भर घालणारच आहे. राज्यातला जर हा आकडा आपण पाहिला, राज्यातला मृत्यूदर 1.58% इतका आहे. त्यामुळे लॉकडाऊन झालं, अंशतः लॉकडाऊन झालं, नेमकं आता कोरोनाचा रुग्णांचा आकडा कसा थांबवायचा हा निश्चितपणे प्रश्न राज्य सरकारसमोर सुद्धा आहे. वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत तरी देखील हा रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यातली खरं तर सकारात्मक शब्द हा खरं तर तसा नकारात्मक झाला, पण त्यातली एक बरी बाब अशी म्हणावं लागेल की
654 रुग्ण बरे होऊन आज घरी देखील गेलेले आहेत. त्यामुळे एकीकडे 68,000च्या पेक्षा जास्त रुग्ण राज्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह झालं अशी नोंद जरी असली तर दुसरीकडे डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील तितकीच जास्त आहे. पण राज्याच्या यंत्रणेसमोर मोठं आव्हान निश्चितपणे आहे, कारण राज्यामध्ये आजची एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 6,70,388 इतकी आहे. त्यामुळे राज्यामधले जे काही वैद्यकीय रिसोर्सेस आहेत ते निश्चितपणे कमी पडतात. मग ते ऑक्सिजन सिलेंडर असेल, व्हेंटिलेटर असेल किंवा रेमडेसिवीर सारखे इंजेक्शन्स असतील, या सगळ्या गोष्टींमुळे सगळेच स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा मग राज्य सरकार असेल यांची तारांबळ उडताना पाहायला मिळते. लोकांना मोठ्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतंय. अंशतः लॉकडाऊन आठवड्याचे 5 दिवस आणि 2 दिवस पूर्ण लॉकडाऊन असा उपाययोजना केल्यानंतरही जर रुग्णांची संख्या वाढत असेल तर राज्य सरकारला देखील विचार करावा लागणार आहे की नेमक्या कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून ही रुग्णांची संख्या कमी होऊ शकेल, किमान थांबू शकेल आणि त्यानंतर तो आकडा मागे होऊ शकेल. पण निश्चितपणे आजचा हा मोठा आकडा आहे आणि राज्याच्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येमध्ये दररोज आपल्याला पाहायला मिळतात की नवीन उच्चांक गाठले जात आहेत आणि राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने देखील ही अतिशय चिंतेची बाब आहे. निश्चितच धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यातली 3 प्रमुख शहरं ही कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर. या 3ही शहरात कडक निर्बंधानंतर सुद्धा रुग्णसंख्येत घट झालेली नाहीये, हे विशेष. मुंबईत पुन्हा एकदा 8,479 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 53 जणांचा मृत्यू झालाय. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे 8,000पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत 6,443 इतक्या रुग्णांची वाढ झाली आहे. 73 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय, तर नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली आहे. दिवसभरात 7,107 रुग्णांची वाढ झाली. एकूण 85 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यानंतर नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईतली ही धक्कादायक बाब अशी की 80% मृत्यू हे 50 वर्षाच्या वरील रुग्णांचे होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांवर घरात उपचार होत आहेत आणि मृत्यूचं प्रमाण त्यामुळे वाढलं. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. 50 वर्षावरच्या नागरिकांना कोविड सेंटरमध्ये भरती करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, कारण मृत्यू दर जो आहे तो सातत्याने वाढतोय आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय. त्यांच्या मृत्यूचं हे वाढणारं जे प्रमाण आहे ते निश्चितपणे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी चिंतेची बाब बनलेला आहे. अशा वेळी आता आयुक्तांनी नेमकं काय म्हटलंय ते आधी ऐकूया. काही पेशंटच्या बाबतीमध्ये परिस्थिती फार लवकर खालावते किंवा खालावण्याची शक्यता असते आणि त्यामुळे 50 वयोगटापेक्षा जास्त जे रुग्ण असतील त्यांना आपण एकतर कॉर्पोरेशनच्या ज्या इन्स्टिट्यूशनल फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आयसोलेट केलं जाईल किंवा एखाद्या व्यक्तीची चॉईस असेल आणि त्यांना खासगी रुग्णालयात तर जाता येणार नाही, कारण जर त्यांना सिम्पटम नसतील तर आपण रुग्णालयात दाखल करून घेत नाही, परंतु खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून हॉटेलांना आपण कन्वर्ट केलेलं आहे, ज्या ठिकाणी विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आलेले आहेत. तर पेमेंट बेसिसवरती हे रुग्ण त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला आयसोलेट करू शकतील. या माध्यमातून 50 पेक्षा जास्त वयोगट असलेली व्यक्ती ही कंटिन्युअस डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली राहील आणि जर गरज पडली तर त्याला इमिडिएट ट्रीटमेंट सुरू करणं आणि त्यांना परिस्थिती पूर्ण खालावण्यापूर्वी सुद्धा आपण इमिडिएट जर ट्रीटमेंट दिली तर पुढचे कॉम्प्लिकेशन टाळता येतील. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विनय, आता ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने काही उपाययोजना सुद्धा सुचवलेल्या आहेत, पण नेमकं का असं होतंय याच्या मागचं काही कारण कळू शकलंय का? विलास, आतापर्यंत महापालिकेने जी माहिती गोळा केली आणि त्या माहितीच्या आधारावरती म्हणजे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यापर्यंत जी माहिती आली त्यावरून असं स्पष्ट दिसतंय की अनेक लोक जी नवी मुंबईकरांची 50 वर्षापेक्षा त्यांचं वय जास्त आहे, हे अनेक लोकांना ज्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भले त्यांच्याकडे सिम्पटम्स फारसे नसतील, ते सिम्पटमॅटिक असतील तरी पण ती लोक घरातून उपचार घेण्यासाठी बाहेर कोविड सेंटरमध्ये येण्यासाठी तयार होत नाहीत आणि त्याचमुळे हा सगळ्यात जास्त ही आकडेवारी वाढताना दिसते. घरात राहून ते उपचार करतात, मात्र घरात राहिल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर अचानक त्यांची तब्येत एकदम खालावते आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर मग त्यांना एखाद्या रुग्णालयामध्ये आणलं किंवा त्यांना एखाद्या कोविड सेंटरमध्ये आणल्यानंतर तशी परिस्थिती नसते की त्याच्यामधून त्यांना वाचवणं शक्य नसतं. अशाचमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे की आता जे दररोजचे रुग्णांचे मृत्यू होते त्यामध्ये 80% मृत्यू हा 50 वर्षावरील नागरिकांचा आहे. विनय, साधारणपणे आपण बघतोय की अशाच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळतं, ऑक्सिजन मिळतोय, ज्यांना जास्त लक्षणं आहेत,
ज्यांना लक्षणच नाहीत त्यांना मग कसं ऍडमिट केलं जाईल? काय त्याच्याबद्दल मग एक नवी अडचण निर्माण होऊ शकते. हा नक्कीच त्याच करता आता जे आयुक्तांनी जे सांगितलं की ज्यांना लक्षणं नाहीत अशा लोकांना जे प्रायव्हेट हॉटेल्स आहेत त्या प्रायव्हेट हॉटेल्सशी त्यांनी आता करार केलेला आहे आणि त्या प्रायव्हेट हॉटेल्सशी ज्यांना परवडतं त्यांना ज्यांना हॉटेलमध्ये पैसे देऊन राहणं शक्य होईल अशांना तिकीट ठेवलं जाईल. अन्यथा जे इतर 50 वर्षी लोक आहेत आणि त्यांना हॉटेलचे पैसे देणं परवडत नसते अशा सगळ्या लोकांना महापालिका आपल्या कोविड सेंटरमध्ये ठेवलं जाणार आहे. त्यांच्याकरता वेगळी योजना किंवा कोविड सेंटर तयार करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जाणार आहे. इतर कोविड सेंटर्समध्ये जेव्हा सिम्पटोमॅटिक जे आहेत रुग्ण त्यांच्यासोबत ठेवलं जाणार नाही आहे. अशा पद्धतीचा प्लॅन आता महापालिका आयुक्तांनी तयार करण्यात आलेला आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर आता याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय महापालिकेने घेतलाय तो म्हणजे शहरातल्या 50 वर्ष यापूर्वी देखील तशा पद्धतीचं रचना केली गेली होती. जे 50 वर्षापूर्वी वयोगटापेक्षा जास्त लोक आहेत त्यांना कोणकोणते कोमॉर्बिडमध्ये आहेत, मग त्यांना शुगर आहेत, त्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांचे हार्टचे प्रॉब्लेम आहेत का याची माहिती आता गोळा केली सुरू करण्यात आली आहे. आणि त्या लोकांना तशा पद्धतीने त्यांच्यावरती लक्ष दिलं जाणार आणि त्यांना तात्काळ घरी विलगीकरण आता केलं जाणार नाहीये. त्यांना सक्तीने ह्या सगळ्या लोकांना आता कोविड सेंटरमध्ये हलवलं जाणार आहे असं मात्र महापालिकेतर्फे सांगण्यात या आलं. उपाययोजनांमधून मृत्यू दर कमी करणं हा उद्देश आहे. एक एक जीव वाचवण्यासाठी सुद्धा महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागली. याची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. केंद्रीय गृह सचिवांना सर्व राज्यांना एक लेटर लिहिलंय. त्यानुसार 22 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत ऑक्सिजनच्या औद्योगिक वापराला मनाई करण्यात आली आहे. आता ऑक्सिजनचा वापर फक्त वैद्यकीय कारणासाठीच करता येणार आहे. त्यामुळे राज्यात असो किंवा देशभरात सध्या जी प्रचंड टंचाई जाणवतीये त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अखेर हा निर्णय घेतलेला आहे की औद्योगिक वापरासाठी आता यापुढे ऑक्सिजन वापरता येणार नाहीये. केवळ तो वैद्यकीय कारणासाठीच वापरला जाईल ही बाब आता स्पष्ट झालेली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर हा एक उपाय शोधलेला आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय म्हटलंय मुख्य सचिवांनी? विलास, केंद्रीय मुख्य सचिव गृह सचिव जे आहेत अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या गृह सचिवांना पत्र लिहिलं आहे. सोबतच केंद्रीय आरोग्य सचिव भारत भूषण यांनी देखील त्या पत्राचा आधार घेतलेला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की एम्पॉवर ग्रुप जो आहे, जो कोरोनाच्या संदर्भातील एम्पॉवर ग्रुप आहे, त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की आता यानंतर औद्योगिकरणाकरता किंवा औद्योगिक उद्योगांसाठी जे ऑक्सिजन वापरलं जात होतं त्या ऑक्सिजनवर आगामी 22 एप्रिलपर्यंत 22 एप्रिलपासून बंदी घालण्यात येत आहे. जोपर्यंत नवीन आदेश येत नाही आणि हे संपूर्ण जे ऑक्सिजन आहे जे हे इंडस्ट्रियल यूज साठी वापरलं जात होतं ते संपूर्ण ऑक्सिजन आता वैद्यकीय कामासाठीच वापरलं जावं, वैद्यकीय क्षेत्रासाठीच वापरलं जावं. आपल्याला माहित असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यावरती एक अत्यंत महत्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर काय शिफारसी करण्यात आल्या त्याच्या आधारावरती एम्पॉवरमेंट ग्रुपची बैठक झाली आणि त्यानंतर आज केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि सर्व राज्य सरकारांना सूचना दिल्या की देशातील 12 राज्यांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. आणि हा तुटवडा कमी करण्यासाठी अखेर पावलं उचलण्यात आलेली आहेत. बघूयात की या निर्णयाच्या नंतर किती मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होतो आणि हा तुटवडा दूर होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण लोकांच्या श्वासांची लढाई सध्या सुरू आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पीपी किट घालून रेमडेसिवीरची चोरी नाशिकमध्ये समोर आलेली आहे. रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा प्रचंड मोठा तुटवडा सध्या राज्यात जाणवतोय आणि याच रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजल्या जात आहेत. आपल्या नातेवाईकांना ते रेमडेसिवीर मिळावं याच्यासाठी अनेक जण धावपळ करतायत, वणवण करतायत. तर दुसऱ्या बाजूला याच्यातून पैसे कमवण्यासाठी सुद्धा काही लोक अशा प्रकारचे चुकीची कामं करतायत. नाशिकमधला हा धक्कादायक प्रकार. श्री गुरुजी हॉस्पिटल फार्मसीमध्ये चोरी झाली. हॉस्पिटलमधल्या 3 कर्मचाऱ्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय महा प्राईम टाइम. रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणत असेल तर रेमडेसिवीर प्रकरणात आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत, आम्ही चौकशीला घाबरत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी गृहमंत्र्यांना दिलंय.
चौकशीचा वगैरे जोपर्यंत सवाल आहे ना, याला काही घाबरत नाही. याचं कारण सांगतो की 20 वर्ष विरोधी पक्षात राजकारण केलं आहे, जनतेकरता 36 केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. त्यामुळे असले कारवाई महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या स्तरावर जाऊन करावं लागेल त्या स्तरावर जाऊन मी करेन. पण कालची घटना इतकी दुर्दैवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे रेमडेसिवीर आम्ही भाजपकरता मागितलेलं नव्हतं. उलट आम्ही त्या ठिकाणी फूड अँड ड्रग्ज मिनिस्टरला भेटून सांगितलं होतं दरेकरांनी की आम्ही फूड अँड ड्रग्जला हँडओव्हर करू आणि महानगरपालिकेला आम्ही हँडओव्हर करू, इतकं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यानंतर अशा प्रकारचं राजकारण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आता वेगवेगळ्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की त्यांच्याकडे साठा होता. माझा चॅलेंज आहे, दाखवा कुठला साठा होता. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. आई नेहमी